माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। त्यांच्यासह इतरही 100हून अधिक ग्रामस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष ईव्हीएम विरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मार्कडवाडीत पोहोचले असून त्यांनी तिथून लॉंग मार्चची सुरुवात करणार असल्याचं सांगितलं आहे। मार्कडवाडीत शरद पवारांनी ग्रामस्थांना संबोधन केलं असून शरद पवारांसमोरच उपस्थित महिलांनी शासनाविरोधात एल्गार पुकारला आहे। काही महिलांनी उत्स्फूर्त भाषण करून शासनाला कोंडीत पकडलं असल्याचं आता बोललं जात आहे। अनेक उठाव होत होते, अनेक अन्याय होत होते, त्यावेळी गावोगावी उठाव होत होते, तिथल्या तिथे लोकांची रडली जात होती। त्यावेळी इंग्रजांना देशातून बाहेर काढण्यासाठी 150 वर्ष गेले होते। इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी 150 वर्ष गेले होते। असा ईव्हीएम विरुद्ध जर उठवायचा असेल तर गावोगाव उठवून चालणार नाही। मार्कडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा झाला पाहिजे। मार्कडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा झाला पाहिजे। मी एवढंच म्हणेल की नाद नाही करायचा आमच्या गावात। एवढं बोलून मी माझं छोटंसं मनोगत संपवलं। आपलं मनोगत अतिशय थोडक्यात ईव्हीएम बद्दलच फक्त बोलायचं, काय मतदान झालंय ते फक्त ईव्हीएम बद्दल बोला। साहेबांना वेळ कमी। सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानते, त्यांनी मला बोलण्याची संधी दिली। मला जास्त काही माहित नाही, आता मी 10वीलाच आहे, त्यामुळे मला जास्त काही माहित नाही, परंतु मी एवढंच सांगू शकते की आमदार साहेबांना आमच्या गावात प्रत्येक वेळेस जास्त लीड मिळायचं, पण ह्यावेळेस कसं काय मिळालं नाही हा सर्वांच्याच मनात एक शंका आहे। ह्या शंकाचं निरसन व्हावं यासाठी आमच्या गावाने बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं ठरवलं। ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा आहे असं वाटायचं प्रत्येकाला, म्हणूनच सर्वांनी ठरवलं की बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं। हा आमचा हक्क आहे, तो आम्हाला मिळालाच पाहिजे असं मला वाटतं। ईव्हीएम हटवा, देश बचावा एवढंच मी सांगू शकते, आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावं यासाठी आम्हाला सर्वांनी संधी दिली पाहिजे। धन्यवाद।